3 मेला भारतात नीटची परीक्षा पार पडली। रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या पोरांचे डोळे निकालाकडे लागलेले, तर दुसरीकडे हाच पेपर फोडणारी टोळी राजरोसपणे आपले धंदे करत होती। अशात 12 मेला शासनाने झालेली परीक्षा पेपर फुटल्यामुळे रद्द केल्याचं जाहीर केलं। परीक्षा देणाऱ्या 22 लाख पोरांनी केलेली मेहनत वाया गेली। शासनाने हाच पेपर 21 जूनला पुन्हा घेतला जाईल असं सांगितलं खरं, पण काही विद्यार्थ्यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांनी थेट स्वतःचं आयुष्य संपवलं। आता हे सगळं आपल्या कमकुवत यंत्रणेमुळे झाल्याची चर्चा आहे। त्यातच सुपर 30 वाल्या आनंद सरांनी आपल्या व्यवस्थेनंच पेपरच्या वेळी चीन सारखी योजना आखली पाहिजे असं मत व्यक्त केलं आणि त्यानंतर देशभरात चर्चा झाली ती चीनच्या गाओ काओ या परीक्षेची। उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणतात की ही परीक्षा जगातली सगळ्यात कठीण परीक्षा आहे। पेपर फोडणं तर सोडा, या परीक्षेचा पेपर तयार करणाऱ्याला परीक्षा होईपर्यंत निर्जन ठिकाणी राहावं लागतं आणि म्हणून पुढच्या काळात होणाऱ्या परीक्षांसाठी भारताने चीनच्या पद्धतीचा वापर करावा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे। पण सध्या देशभरात गाजणाऱ्या चीनच्या गाओ काओ या परीक्षेचा नेमका विषय काय, ही परीक्षा एवढी अवघड का असते, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। चीनच्या या गाओ काओ परीक्षेचा विषय सोपा नाही। तशी ही परीक्षा 1952 मध्ये सुरू झाली। मधल्या काळात सांस्कृतिक क्रांती सुरू असताना बंद झाली आणि पुन्हा 1977 ला सुरू झाली। दरवर्षी घेतली जाणारी ही परीक्षा चीन सरकारच्या प्रायोरिटी लिस्ट मधलं एक महत्त्वाचं काम आहे। देशाच्या फ्युचर बद्दल नो कॉम्प्रोमाइज हे तिथल्या सरकारचं धोरण। चीनचं सरकार या परीक्षेची जबाबदारी शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, स्टेट इंटरनेट इन्फॉर्मेशन ऑफिस, नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ स्टेट सिक्रेट्स, सुप्रीम पीपल्स कोर्ट आणि पोलीस विभाग यांच्यावर सोपवतं। या सगळ्या विभागांच्या टीम्स एकत्र मिळून काम करतात। ही गाओ काओ परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते। त्याच्या 3 महिने आधी सेकंडरी शाळेच्या शिक्षकांना आणि नामांकित विद्यापीठांच्या प्राध्यापकांना प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी निवडलं जातं। नंतर त्यांना अज्ञात ठिकाणी नेलं जातं, जसं की शहराच्या बाहेरचं एखादं ट्रेनिंग सेंटर किंवा थेट मिलिटरी बेस। परीक्षा होईपर्यंत तब्बल 3 महिने निवडलेले शिक्षक अज्ञात ठिकाणीच असतात। त्यांना मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरता येत नाहीत। त्यांना घरच्यांसोबत बोलण्यासाठी सुद्धा फक्त लँडलाईनचा वापर करता येतो। ते राहत असलेल्या परिसरात हाय पॉवर जॅमर्स लावलेले असतात। परिसरात सगळीकडे आर्मीचे सैनिक तैनात असतात। एकही प्रश्न बाहेर जाऊ नये म्हणूनच ही सुरक्षा दिलेली असते। अशा वातावरणात गाओ काओ परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार केली जाते आणि निवडलेल्या शिक्षकांना परीक्षा झाल्यावरच बाहेर सोडलं जातं। बरं, छापल्यानंतर या प्रश्नपत्रिका वॉटरप्रूफ प्लास्टिक बॅग्स मध्ये सील केल्या जातात। त्या प्रत्येक बॅगवर GPS ट्रॅकर्स लावले जातात। बॅग पॅक केल्यानंतर प्रत्येक बॅगच्या लोकेशनवर लक्ष ठेवलं जातं। त्यासाठी आर्मीची टीम तैनात असते। पेपरच्या दिवशी या बॅग एका बंद कंटेनरमधून सशस्त्र जवानांच्या एस्कॉर्टमधून परीक्षा केंद्रावर आणल्या जातात। त्या कंटेनरवर CCTV कॅमेरे सेट केलेले असतात, ज्यांचं फुटेज थेट शिक्षण विभागाच्या मंत्रालयात आणि फोर्सेसच्या हेडक्वार्टर्समध्ये दिसतं। प्रत्येक गाडीवर बारीक लक्ष दिलं जातं। गाडी रस्त्यात कुठं थांबली तरी सायरन वाजला जातो। परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर परीक्षेचा वेळ होईपर्यंत या प्रश्नपत्रिका एका हायली सिक्युअर्ड तिजोरीत ठेवल्या जातात। दरम्यान प्रत्येक वर्गाची आणि त्यातल्या प्रत्येक बेंचची कसून तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांची 3 लेअरमध्ये चेकिंग होते। हायटेक मेटल डिटेक्टर, बायोमेट्रिक आणि फेशियल रेकग्निशन प्रक्रिया केल्या जातात। प्रत्येक विद्यार्थ्याच्या कपड्यांची सुद्धा कसून तपासणी होते। या मेटल डिटेक्टरमध्ये अगदी लहानातली लहान वस्तू डिटेक्ट होते। तपासणी स्वतः आर्मीचे अधिकारी करत असल्यानं विद्यार्थ्यांना कागदाचा तुकडाही आत नेता येत नाही। पेन, पेन्सिल, साधं घड्याळ एवढंच काय तर पिण्याचं पाणी सुद्धा नेऊ दिलं जात नाही। वर्गात गेल्यावर चारही बाजूंनी हाय रिझोल्यूशन CCTV कॅमेरे सेट केलेले असतात। परीक्षेच्या 3 दिवसांदरम्यान परीक्षा केंद्रांवर चारही बाजूंनी आर्मीचे जवान तैनात असतात। पूर्ण वेळ या परिसरात हायटेक सिग्नल जॅमर्स सेट केलेले असतात। परीक्षा केंद्राच्या वर आणि आजूबाजूला मायक्रो मुवमेंट डिटेक्टर ड्रोन्स लावले जातात। सोबतच रेडिओ मॉनिटरिंग मशीन्स परिसरात अगदी छोट्यातल्या छोट्या इलेक्ट्रिक गॅजेटला लोकेट करतात। शिवाय परीक्षेदरम्यान देशभरातले सगळे AI ॲप्स आणि वेबसाईट्स बंद ठेवल्या जातात। थोडक्यात ही परीक्षा एकदम कडक वातावरणात होते। तिथे खिडकीवर चढून, मास्तरला राऊंडात घेऊन, चपराशाच्या खिशात 100ची नोट टाकून पिल्ल्याला चिठ्ठ्या पुरवायचं नियोजन होत नाही। मायक्रो, कोहिनूर, पॉकेट स्टडी असलं काहीही जमत नाही। सिक्युरिटी एवढी की चिठ्ठ्या नेण्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागतो। आता एवढी कडक व्यवस्था असल्यावर चिटिंग करायची कुणाची हिंमत व्हायचा विषयच नाही।
पण एखादा गडी इरसाल असलाच आणि त्यानं चीटिंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला 7 वर्षांची जेल आणि आयुष्यभर परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात येते. सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या एखाद्याने अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला, शिक्षकाने पेपर फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जातो. या सगळ्या व्यवस्थेमुळे चीनची गावोगाव परीक्षा जगातली सगळ्यात जास्त कठीण परीक्षा ठरते. पण पेपरमध्ये अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चीन सरकार एवढे प्रयत्न करतं याची काही कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे देशाचा वैयक्तिक फायदा. गेल्या अनेक वर्षांपासून चीन ही परीक्षा घेत आहे. त्याच परीक्षेतून अलिबाबा या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक जॅक मा, टेन्सेंटचे संस्थापक पूर्णिमा, रॉबिन ली असे मोठे उद्योगपती आणि स्वतः राष्ट्रपती शी जिनपिंग असे लोक तयार झाले. हे लोक सध्या चीनचंही जगाच्या राजकारणात आणि उद्योगधंद्यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचा फायदा थेट चीनलाच होतो. त्यामुळे हीच प्रोडक्टिव्हिटी त्याच क्वालिटीमध्ये पुढेही सुरू राहण्यासाठी ही परीक्षा एकदम शार्प पद्धतीनं होणं गरजेचं आहे, यावर चीन सरकार ठाम आहे. दुसरं कारण म्हणजे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून परीक्षा पास होण्यासाठी घेतली जाणारी मेहनत. ही परीक्षा पास करणं चीनमधल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खूप गरजेचं असतं. सरकारी आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांसाठी ही परीक्षा पास करणं कंपल्सरी आहे. तयारीच्या दरम्यान विद्यार्थी 18 तास अभ्यास करतात. बाहेर जाणं, खेळणं, गप्पा मारणं, सोशल मीडिया, टीव्ही हे सगळं बंद केलं जातं. अभ्यासाच्या दरम्यान विद्यार्थ्यांचे पालक नोकऱ्या सोडून पूर्ण वेळ पोरांना काय लागतंय काय नाही यावर लक्ष देतात. शाळा आणि घरामध्ये जास्त अंतर येऊ नये म्हणून शाळेच्या जवळची घरं भाड्यानं घेतली जातात. परीक्षेच्या दिवसांमध्ये मुलं वेळेत पोचावीत म्हणून एक्झाम सेंटरच्या जवळ हॉटेल्स बुक केली जातात. अशीच काहीशी परिस्थिती भारतातही प्रत्येक परीक्षेच्या वेळी पाहायला मिळते. आता मुलं आणि त्यांचे पालक ज्या परीक्षेसाठी एवढी मेहनत घेत आहेत त्या परीक्षेचा पेपर फुटला तर विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत पूर्णपणे वाया जाते. त्या मेहनतीसाठीच चीन सरकार एवढा कडक बंदोबस्त लावतं. पण सध्या ह्याच्या अगदी उलट परिस्थिती भारतात बघायला मिळते. यूपीएससी, एमपीएससी, नीट, जेई या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे कित्येक शेतकरी संभाजीनगर आणि पुण्यात शिकायला गेलेल्या आपल्या मुलांना पैसे पाठवू शकले नाहीत. त्यावेळी कित्येक मुलं एक वेळ जेवून अभ्यास करत राहिले. अशा परिस्थितीतून ही पोरं परीक्षा येण्याची वाट पाहतात. पण पेपर दिल्यावर किंवा पेपर जवळ आल्यावर त्यांना कळतं आपला पेपर फुटलाय. 3 मेला झालेल्या नीट पेपरच्या बाबतीतही तसंच झालं. शासनाने पेपर रद्द केल्याचं जाहीर केल्यानंतर 2 तरुणांनी स्वतःला संपवलं. कित्येक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले. हीच परिस्थिती बदलण्यासाठी भारताने चीनच्या गावोगाव परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा घ्यायला हव्यात अशी मागणी केली जाते. भारतात असलेली परिस्थिती आणि चीनमध्ये होणारी परीक्षा याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.